सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला नाशिकमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल सोशल मीडियावरील पोस्टला कमेंट करताना अपशब्द वापरल्याप्रकरणी नाशिकच्या इंदिरानगर परिसरात काल रात्री तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या अल्पवयीन तरुणाला वेळीच अटक केल्यानं हा तणाव निवळला आहे. या प्रकरणी नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात संशयित अल्पवयीन मुलाच्या विरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे. दरम्यान या सर्व संदर्भात इंदिरानगर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक भूषण सोनार यांनी माध्यमांशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे. काल रात्री 10 वाजता सुमारास 20-25 लोक पोलीस स्टेशनला जमा आला होता. त्यातील जे फिर्यादी होते त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांनी एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदर्भात एक रील तयार केलेली होती. तर त्या रीलच्या संदर्भाने एकाने वाईट कमेंट पास केलेली होती. तर ती त्या संदर्भाने गुन्हा दाखल तात्काळ करण्यात यावा असं त्यांचं म्हणणं होतं. त्याप्रमाणे आम्ही वरिष्ठांना जशी माहिती दिली, वरिष्ठांनी आम्हाला तसं सूचना दिल्या की तात्काळ याच्यावर ॲक्शन घ्या. आम्ही त्याप्रमाणे तात्काळ गुन्हा नोंद केला. गुन्हा नंबर 8/2025 भारतीय न्याय संहिता कलम 299, 302 IT ॲक्ट आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला. याच्यातील जो अपराधी आहे तो अल्पवयीन बालक म्हणजे विधी संघर्षग्रस्त बालक आहे. तर त्याला आज रोजी आम्ही ताब्यात घेऊन मान्य बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आलेले आहे. आता सध्या परिस्थिती शांतता आहे आणि आमचे जनतेला असे आव्हान आहे की कोणी सोशल मीडियाचा वापर करताना किंवा पालकांनी मुलांकडे लक्ष या संदर्भात द्यायला पाहिजे की मुलगा इंस्टाग्राम इतर सोशल मीडिया कशा पद्धतीने हँडल करतो आहे, कशा पद्धतीने कॉमेंट्स पास करतो आहे, जेणेकरून असा पुन्हा प्रकार होणार नाही. धन्यवाद. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.